मित्रांनो, आज आपण बघणार आहेत ड्रग्स युज्ड इन ऑन युरिनरी सिस्टीम. त्याच्यामध्ये काय आहे बघा, महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे कोणतं, डायुरेटिक्सचं. डायुरेटिक्स त्यालाच काय म्हणतात, वॉटर पिल्स आर द ड्रग्स विच इन्क्रीज युरिन आउटपुट और युरिन व्हॉल्यूम. हे ड्रग्स कशासाठी मदत करतात बाबा, हे ड्रग्स आपल्याला युरिन आउटपुट करण्यासाठी मदत करतात. कुठून, आपल्या बॉडीमधून. डायुरेटिक्स मेडिकेशन दॅट प्रमोट द एक्सक्रिएशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम द किडनी. हे काय करतात, हे जर आपण ड्रग घेतल्याच्या नंतर आपलं एक्सक्रिएशन बाहेर फेकण्याच्या मदतीसाठी मदत करतात. मग कोणतं, हेल्पिंग मॅनेज कंडिशन्स लाईक. मग आता आपण हे कधी यूज करणार, हे ड्रग्स आपण तेव्हाच यूज करणार ज्या पेशंटमध्ये कोणते कोणते डिसीज कंडिशन असू शकतात. हायपर टेन्शन असेल, हार्ट फेल्युअर असेल, एडिमा असेल, सर्टन किडनी डिसऑर्डर्स असतील. ह्या पेशंटमध्ये आपण काय करू शकतो, डायुरेटिक्स यूज करून आपण त्यामधलं वॉटर बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतो. मग त्याचं आपण क्लासिफिकेशन बघूया. क्लासिफिकेशन बघा त्याचं कोणतं ते आता. क्लासिफिकेशन हाय सिलिंग, त्यालाच काय म्हणायचं, लूप डायुरेटिक्स. आता एकदम सोप्या पद्धतीत मित्रांनो बघत चला तुम्ही. आपण बाहेर आपण त्याचं काय करू, क्लासिफिकेशन. मेनली ते किती ह्याच्यामध्ये डिवाइड झालेलं आहे बघा, क्लासिफिकेशन त्याचं 5 ह्याच्यामध्ये. तर बघा, पहिलं त्याला काय म्हणायचं, हाय सिलिंग लूप डायुरेटिक्स ही त्याचं नाव आहे. मग त्याच्यामध्ये कोणतं येईल बघा, फ्युरोसेमाइड आणि टॉर्सेमाइड. बघा, हाय सिलिंगमध्ये 2 ड्रग बघितले आपण, त्याचं नाव आहे फ्युरोसेमाइड आणि टॉर्सेमाइड. मग 2 नंबरला काय बघत आहोत आपण, थायाझाईड डायुरेटिक्स. मग थायाझाईड डायुरेटिक्समध्ये अजून कोणते आहेत पुन्हा ड्रग्स आहेत, क्लोरोथायाझाईड, हायड्रोक्लोरोथायाझाईड आणि बेन्झथायाझाईड. हे झाले कशाचे, थायाझाईड डायुरेटिक्सचे. मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीत आपण शिकत आहोत, त्यामुळे तुम्ही फक्त लक्ष देऊन नीट ऐका आणि समजून घ्या. तुम्हाला कोणते पुस्तक बघण्याची गरज लागणार नाही, काहीच लागणार नाही. आता त्यानंतर आपण बघूया ऑस्मॅटिक डायुरेटिक्स. आता ऑस्मॅटिक डायुरेटिक्स कोणते येतं, मॅनिटॉल आहे. एकच नाव लक्षात ठेवा, टेन्शन नाही. पुन्हा त्यानंतर कोणतं आहे, कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स, त्याचं कोणतं एक्झाम्पल आहे, ॲसिटाझोलॅमाइड. नाव लक्षात ठेवा फक्त. आता आपण कोणते बघितले, मेनली हाय सिलिंग लूप डायुरेटिक्स, फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड. थायाझाईड डायुरेटिक्समध्ये क्लोरोथायाझाईड, बेन्झथायाझाईड. पुन्हा कोणतं आहे, हायड्रोक्लोरोथायाझाईड. पुन्हा 3 नंबरला कोणतं बघितलं आपण, ऑस्मॅटिक डायुरेटिक्स, त्याच्यामध्ये कोणतं, मॅनिटॉल. 4थ्यामध्ये कोणतं, कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स, त्याच्यामध्ये कोणतं, ॲसिटाझोलॅमाइड. तर आता मित्रांनो, हे क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसिसवर बघितलेलं आहे, त्याचं कशाच्या बेसिसवर बघितलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ द डायुरेटिक्स. हे झालं त्याचं मेन क्लासिफिकेशन. आता त्याच्यानंतर आपण बघूया क्लासिफिकेशन कसं, अकॉर्डिंग टू इफिकसी. मग इफिकसीमध्ये कोणते येणार, 3 येणार, हाय इफिशियन्सी, लो इफिकसी आणि मॉडरेट इफिकसी. तर बघूया आपण आता अकॉर्डिंग टू इफिकसी. तर त्याच्यामध्ये कोणते बघा, हाय इफिकसी डायुरेटिक्स. त्याच्यामध्ये कोणतं आहे, लूप डायुरेटिक्समध्ये तुम्हाला आता माहीत झाले, फ्युरोसेमाइड आणि टॉर्सेमाइड. पुन्हा 2 नंबरला कोणते बघा, 2 नंबरला क्लोरोथायाझाईड, हायड्रोक्लोरोथायाझाईड. 3 नंबरला कोणते आहे, म्हणजे लोवाले कोणते येतं, कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स, ऑस्मॅटिक डायुरेटिक्स आणि पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. मित्रांनो, पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स हे इथं नव्हतं, त्याच्यामुळे त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्पायरोनोलॅक्टोम, SPIRONALACTOME. आता हे बघितलं आपण त्याचं क्लासिफिकेशन. तर आता काय बघणार आहोत आपण, त्याचं प्रत्येकाचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मित्रांनो, हळूहळू बघत चला, तुम्हाला समजून जाईल आणि पुन्हा हे ड्रग्स नंतर बघण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकत राहा. आता बघूया आपण त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर बघा, मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये पहिल्यांदा लूप डायुरेटिक्स बघूया. दे शो ॲक्शन बाय रिड्युसिंग ॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम ॲट द लेवल ऑफ द लूप ऑफ द हेनले. बघा, हे काय करतं लूप डायुरेटिक्स, जी काही म्हणजे ह्याचे सोडियमची लेवल आहे ते काय करायचं काम करते, रिड्यूस करायचं करते, पण कुठं, ॲट द लूप ऑफ द हेनले. मग एक्झाम्पल तुम्हाला माहीत झालेलं आहे आता, फ्युरोसेमाइड आणि टॉर्सेमाइड. मग नंतर कोणतं आहे, थायाझाईड डायुरेटिक्स. थायाझाईड डायुरेटिक्सचं काय काम आहे, दे इनहिबिट म्हणजे काय तुम्हाला माहीत झालं, स्टॉप, बंद. दे इनहिबिट रिॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड क्लोराईड. ते काय करणार आहे, जे काही सोडियमचं म्हणजे
ॲब्झॉर्प्शन होणार होतं त्याला काय करणार आहे, इनहिबिट करणार आहे, रिॲब्झॉर्प्शन म्हणजे परत ॲब्झॉर्ब होण्याचं काम बंद करून टाकणार आहे. कोण? थायाझाईड डाययुरेटिक्स. मग 3 नंबरला कोणतं आहे? बघा ऑस्मॅटिक डाययुरेटिक्स. इट इनहिबिट रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम. बस आता बघा ते काय करतंय, जे काही रिॲब्झॉर्प्शन होणार होतं कशाचं, वॉटरचं आणि सोडियमचं, ते काय करायचं काम करतं, इनहिबिट करायचं काम करतं. एक्झाम्पल कोणतं आहे, मॅनिटॉल. लक्षात ठेवा. चौथं कोणतं आहे बघा, कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स. दे सप्रेस द ॲक्टिव्हिटी ऑफ बायकार्बोनेट इन द PCT प्रॉक्सिमल कॉन्युलेटेड ट्यूब्यूल. एक्झाम्पल कोणते त्याचं, ॲसिटाझोलॅमाइड. आणि 5वं मी सांगितलेलं कोणतं आहे बघा, स्पायरोनोलॅक्टोम, ड्रग विच अँटिगोनिस्ट द इफेक्ट ऑफ अल्डेस्टेरॉन. तर अशा प्रकारे आपण ह्याचं काय बघितलेलं आहे, आता मेकॅनिझम बघितलेला आहे. आता मेकॅनिझमच्या नंतर काय असणार आहे बाबा, इंडिकेशन्स म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे की बाबा आपण हे ड्रग कुठे यूज करणार आणि केव्हा कोणत्या पेशंटमध्ये देणार. तर आता आपण 1 नंबरला कोणतं बघणार आहेत इंडिकेशन्समध्ये, लूप डायरेटिक्समध्ये कोणतं, लूप डायरेटिक्स म्हणजे कोणत्या पेशंटमध्ये आपण यूज करणार ह्या लूप डायरेटिक्सला, एडिमा, ज्या पेशंटमध्ये सूज वगैरे असे काही प्रॉब्लेम्स असतील त्या पेशंटमध्ये आपण काय करू शकतो, देऊ शकतो. कोणतं, लूप डायरेटिक्स. मग लूप डायरेटिक्सचं लगेच तुम्हाला एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, कोणतं बाबा, फ्युरोसेमाइड आणि टॉर्सिमाइड. मग ॲक्यूट पल्मोनरी एडिमा असन, सेरेब्लर एडिमा असन, हायपरटेन्शन आणि रिनल स्टोन असन, ज्या पेशंटमध्ये काही किडनी स्टोन वगैरे असे आजार असू शकतात त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण कोणतं, लूप डायरेटिक्स देऊ शकतो. पुन्हा काय आहे, थायाझाईड डायरेटिक्स. मिड टू मॉडरेट एडिमा, ज्या पेशंटमध्ये कमी किंवा जास्त सूज असू शकते त्या पेशंटमध्ये आपण देतो. कार्डिॲक फेल्युअर. पुन्हा कोणतं आहे, नेफ्रॉटिक सिंड्रोम, ज्या पेशंटला कोणता नेफ्रॉटिक सिंड्रोमचा आजार वगैरे असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण देतो. डायबिटीज असन. पुन्हा कोणतं आहे, हायपर कॅल्शियम असन, किडनी स्टोन असन, त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, हे देण्याचं काम करू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ऑस्मॅटिक डायरेटिक्स. आता ऑस्मॅटिक डायरेटिक्स तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल कोणतं आहे, मॅनिटॉल. बरोबर आहे. तर मग कोणतं आहे बघा, ॲक्यूट रिनल फेल्युअर ड्युरिंग प्रोलॉंग्ड सर्जरी, ज्या पेशंटमध्ये काय ॲक्यूट रिनल फेल्युअर होतं जास्त प्रोलॉंग्ड सर्जरीमुळं त्या पेशंटमध्ये आपण कोणतं देऊ शकतो, ऑस्मॅटिक डायरेटिक्स. एक्झाम्पल तुम्हाला माहीत झालेलं आहे आता, मॅनिटॉल. मग पुन्हा अजून काय, टू प्रिव्हेंट और इन्क्रीज IOP इंट्रा ऑक्युलर प्रेशर. ग्लायकोमा ज्या पेशंटमध्ये डिसीज कंडिशन होती त्या पेशंटमध्ये हे ड्रग्स देण्याचं काम करतात. 4 नंबरला कोणते, आता 4 नंबरला कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स. ग्लायकोमा असेल, इपिलेप्सी असेल, ॲक्यूट मोशन सिकनेस असेल, पिरियडिक पॅरालिसिस असेल, अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि आता 5 नंबरचं कोणतं आहे बघा, त्याचं इंडिकेशन, हायपर अल्डेस्टेरॉन असन, एडिमा असन, कंबाईन विथ द फ्युरोसेमाइड थायाझाईड टू रिड्यूस द पोटॅशियम लॉस ऑफ प्रोड्यूस. हे आपण काय बघितलेलं, त्याचं इंडिकेशन बघितली. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहेत, बघा, आता त्याच्यानंतर बघणार आहेत ड्रग्स अँड डोसेज. आता आपण इथं काही ड्रग्स आहेत ते फक्त त्याचे एक्झाम्पल बघू आणि नंतर पुन्हा आपण त्याचे काय बघू, कॉन्ट्राइंडिकेशन्स बघू. बरोबर. आता बघा हे कोणतं आहे, ड्रग्स, एक्झाम्पल अँड डोसेज. फ्युरोसेमाइड किती देणार आपण पेशंटला, 20 to 80 mg. टॉर्सिमाइड किती देणार, 5 ते 10 mg ओरली IV. क्लोरोथायझाईड किती देणार आपण पेशंटमध्ये, 500 ते 1000 mg IV PO. पुन्हा कोणतं आहे, हायड्रोक्लोरोथायझाईड असन 25 ते 50 mg OD. बेन्झथायझाईड असन 25 mg ते 50 mg. बाकी काय आहे, मॅनिटॉल आहे, ॲसिटाझोलॅमाइड आहे, स्पायरोलॅक्टोम आहे. हे काय झाले, काही ड्रगचे एक्झाम्पल झाले आणि काय त्याचं डोसेज झालं. तर आता नंतर मित्रांनो आपण त्याच्यानंतर काय बघणार आहेत, आपण त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन्स आणि प्रिव्हेन्शन. म्हणजे हे ड्रग्स केव्हा द्यायचे नाहीत. कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणलं तर फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्ही कधी द्यायचे नाहीत. आता आपण त्याच्यामध्ये काय बघणार आहात, पहिलं लूप डायरेटिक्स. मग कोणतं आहे, हायपरनायट्रेमिया असन, सिव्हिअर सोडियम असन, वॉटर डिटेक्शन असन आणि कोणतं आहे, ॲडिसन्स डिसीज असन, त्या पेशंटमध्ये आपण हे द्यायचं नाही आहे. नंतर काय आहे, थायाझाईड डायरेटिक्स कधी द्यायचं नाही. सिव्हिअर रिनल इम्पेडमेंट असन, ज्या पेशंटला काही रिनलचे वगैरे काही प्रॉब्लेम्स असन त्या पेशंटमध्ये द्यायचं नाही. सिव्हिअर हिपॅटिक इम्पेडमेंट असन त्या पेशंटमध्ये द्यायचं नाही. प्रेग्नन्सी असन, लॅक्टेशन असन, अशा पण पेशंटमध्ये आपण द्यायचं नाही आहे. 3 नंबरला काय आहे, लूप डायरेटिक्स. इंट्राक्रॅनियल ब्लिडिंग असेल, जी काय ब्लिडिंग वगैरे इंट्राक्रॅनियलमध्ये होत असेल त्या पेशंटमध्ये ऑस्मॅटिक डायरेटिक्स अजिबात द्यायचं नाही. युरिनरी ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन असेल, पल्मोनरी कंजक्शन असेल, अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण काय करायचं नाही, हे द्यायचं नाही आहे. मग आता काय आहे,
चौथं काय आहे, कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स. हे काय आहे, हे कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स कोणत्या पेशंटला द्यायचं नाही, ज्या कोणत्या पेशंटला प्रेग्नन्सी असन, जी काही मदर लॅक्टेट करीत असन, पुन्हा काय पल्मनरी कंजेक्शन असन, अशा पेशंटमध्ये किंवा मदर्समध्ये हे ड्रग द्यायचं नाही आहे. पुन्हा कोणतं आलं आहे मित्रांनो, पाचवं तुम्हाला माहीत झालेलं आहे, पोटॅशियम स्पेअरिंग इनहिबिटर्स. मग ॲन्युरिया असन, हायपर कॅल्सिमिया असन, अशा पेशंटमध्ये आपण हे ड्रग द्यायचं नाही आहे. आता अशा प्रकारे आपण काय बघितलं, त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन्स बघितले. तर आता नंतर आपण काय बघणार आहे, त्याचं ॲडवर्स इफेक्ट बघूया. ॲडवर्स इफेक्ट काय आहेत बाबा, थायझाईडचे कॅलिमिया असेल, अल्कोलॉसिस असेल, डिहायड्रेशन होऊ शकतं, हायपर कॅल्सिमिया होऊ शकतं. 2 नंबरला काय आहे, लूप डायरेटिक्स आहे, त्याच्यामध्ये काय आहे पुन्हा हायपर कॅलिमिया असेल, मेटाबॉलिक अल्कोलॉसिस असेल, ऑटोटॉक्सिसिटी असेल. 3 नंबरला काय आहे, ऑस्मॅटिक डायरेटिक्स असेल. आता मित्रांनो काय माहिती आहे का, ॲडवर्स इफेक्ट जे आहेत, आता आपल्याला मेन तर माहीत झालं की आपण काय करणार आहोत, आपल्या बॉडीमधून एक्सेस वॉटर काय करणार आहोत, जे काही झालेलं आहे ते आपण काय करणार आहोत, आउटसाईड करणार आहोत, युरिन आउटपुट काढणं म्हणजे करणार आहेत. तर मग त्यामुळं काय असणार आहे, ह्या प्रत्येक ड्रग्समध्ये फक्त एखादा त्याचा ॲडवर्स इफेक्ट वेगळा असू शकते, बाकी तर काय सगळे याचे सारखेच असणार. हे मात्र लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कसं पुन्हा टेन्शन राहणार नाही. कारण काय होईल, तुम्हाला जर आता वरी पण हायपर कॅलिमिया दिसायला, खाली पण 2 नंबरला पण दिसायला, मग तुम्ही काय कन्फ्यूज होता. त्यामुळे एक सांगतो, फक्त एखादा आता थायझाईड म्हणलं तर एखादा ॲडवर्स इफेक्ट डिफरंट येऊ शकतो. लूप ऑफ डायरेटिक्समध्ये पण डिफरन्स येऊ शकतो, जसं की ओटोटॉक्सिसिटी इथं आलेला आहे. मग बाकी बघितलं आपण. ह्याच्यानंतर काय, ऑस्मॅटिक डायरेटिक्स असेल, पुन्हा कार्बोनिक अनहायड्रेट्समध्ये असेल, त्याच्यामध्ये काय असेल बघा, स्किन रॅशेस थोडा वेगळा दिसायला. पोटॅशियम स्पेअरिंग असेल, त्याच्यामध्ये काय गॅस्ट्रिक अल्सर्स म्हणजे जे काय पोटॅशियम वगैरे काय आजार असतील ते आपल्याला दिसून येऊ शकतात. हे काय बघितलं आपण मित्रांनो, आता ॲडवर्स इफेक्ट बघितले. आता ड्रग इंटरॅक्शन बघा कशी ती. ड्रग इंटरॅक्शनमध्ये काय आहे, सायमल्टेनियसली यूज ऑफ स्पायरोलॅक्टम अँड डिगॉक्झिन इन्क्रीज द रिस्क ऑफ डिगॉक्झिन टॉक्सिसिटी. मग काय सायमल्टेनियसली काय करायचं, आपल्याला यूज करायचं आहे कशाचं, स्पायरोलॅक्टम आणि डिगॉक्झिन इन्क्रीज. हे 2 ड्रग्ज यूज केल्याच्या नंतर काय होणार आहे, आपली जी काही रिस्क वगैरे आहे ती कशाची, डिगॉक्झिनची टॉक्सिसिटीची काय होणार, कमी होणार आहे. स्पायरोलॅक्टम अफेक्ट मेनी डिक्रीज द विथ सॅलिसायक्लेट यूज. स्पायरोलॅक्टम काय होणार आहे, इफेक्ट मे डिक्रीज, त्याचा काय इफेक्ट काय करणार आहे, डिक्रीज करणार आहे. पण कशासोबत, सॅलिसायक्लेट्स यूज. सॅलिसायक्लेट्स मे यूज अनहायड्रेज इनहिबिटर्स टॉक्सिसिटी. पुन्हा काय, देअर ड्रग मे कॉज लिथियम टॉक्सिसिटी बाय डिक्रीज एक्सक्रेशन ऑफ लिथियम. यूज ऑफ डिगॉक्झिन मे कॉज ॲडिक्टिव्ह हायपोकॅलिमिया, द इन्क्रीजिंग द रिस्क ऑफ डिगॉक्झिन टॉक्सिसिटी अँड अरिथमियाज. मग काय, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आता हे झालं त्याचे ड्रग इंटरॅक्शन. आता काय, नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा नर्सिंग ॲप्लिकेशन्स असेल किंवा नर्सिंग रोल्स असेल, हे आपल्याला आता बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, 1 नंबरला काय आहे बघा, मॉनिटर युरिन आउटपुट, ब्लड प्रेशर, आवरली चेक फॉर इलेक्ट्रोलायटिक इम्बॅलन्स. आता आपण पेशंटकडे लक्षच जर नाही दिलं तर मग काय होणार आहे, काय आपल्याला प्रॉब्लेम्स अराईज होणार आहेत ना. मग त्यामुळे आपलं काम काय आहे नर्सिंगचं, मॉनिटर युरिन आउटपुट, कंटिन्युअस युरिन आउटपुट मॉनिटर करायचा, ब्लड प्रेशर बघायचं, आवरली चेक करीत राहायचं आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण बघायचं. ऑब्झर्व व्हायटल सायन्स, जे काय पेशंटमध्ये काय अराईज होत असतील सायन्स, तर ते पण काय केले पाहिजे, आपण कंटिन्युअसली ऑब्झर्व केले पाहिजेत. मॉनिटर लॅबोरेटरी व्हॅल्यूज, पोटॅशियम, सोडियम, ज्या काही लॅबोरेटरीमधले रिपोर्ट्स वगैरे असेल ते आपण प्रत्येक वेळी त्याचे व्हॅल्यूज असेल ते काय केल्या पाहिजे, मॉनिटर केल्या पाहिजे, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. मग पुढं काय बघा आता, ऑब्झर्व फॉर चेंजेस इन लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस, डिझीनेस, फटिंग अँड पोस्टुरल हायपोटेन्शन बिकॉज रिडक्शन इन ब्लड व्हॉल्यूम ड्यू टू द डायरेटिक्स. मग काय होणार आहे, आपण पेशंटला कंटिन्युअस म्हणजे लक्ष देत राहायचं, ऑब्झर्व करत राहायचं. कारण काय होणार आहे, आपल्या बॉडीमधून एक्सेस वॉटर बाहेर पडणार आहे, त्यामध्ये काय होणार आहे, थोडाफार लॉस पण होऊ शकतो. म्हणून काय केलं पाहिजे, कधी पेशंट म्हणजे पेशंटला जर कधी लॉस म्हणजे ह्याचा जर लॉस झाला अनकॉन्शियसमध्ये जर गेला, तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, कंटिन्युअस त्याला मॉनिटर करत राहिलं पाहिजे. 5वं काय आहे, ऑब्झर्व सायन्स फॉर हायपर सेन्सिटिव्हिटी. हायपर सेन्सिटिव्हचे पण काही सायन्स जर ऑब्झर्व होत असतील ते पण त्याच्यावर पण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे आपण. पुन्हा काय आहे, मॉनिटरिंग हिअरिंग और विजन. मग काय त्याच्या ऐकण्यावर आणि विजनवर पण लक्ष ठेवलं पाहिजे. इन्स्ट्रक्ट टू पेशंट, आता काय आपण इन्स्ट्रक्ट टू पेशंट काय केलं पाहिजे, पेशंटला काय इन्स्ट्रक्ट केलं पाहिजे सांगा आता. इन्स्ट्रक्ट टू पेशंट, इमिडिएटली रिपोर्ट एनी सिव्हिअर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, परफॉर्म फटिंग एडिमा इन द एक्स्ट्रीमिटीज.
इमिडिएटली रिपोर्ट करायचं आहे. कधी? जेव्हा कधी पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत असेल, फटीग येत असेल, सूज येत असेल, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? इमिडिएटली रिपोर्ट घेतला पाहिजे. अवॉइड एक्सेसिव्ह हीट विच कॉन्ट्रीब्युट्स टू फेल्ड लॉस ऑफ थ्रू पर्स्पायरेशन, हे पण लक्ष ठेवलं पाहिजे आपण. कन्झ्युम ॲड्युकेट अमाऊंट ऑफ वॉटर, प्लेन वॉटर. मग काय केलं पाहिजे? कन्झ्युम घेतलं पाहिजे. किती? प्लेन वॉटर अमाऊंटमध्ये. मग काय? चेंज पोझिशन स्लोली. पेशंटला काय करायचं? स्लोली पोझिशन चेंज करायला सांगायची आहे, कारण आपण काय करतो? बॉडीमधून एक्सेस वॉटर काय करतो? आउट करत आहोत. टू रिपोर्ट एनी चेंजेस इन द हिअरिंग और विजन. बघा मित्रांनो, 2-3 वेळेस आलेला शब्द आता ह्याच्यामध्ये कंटिन्युअस काय म्हणते बघा? रिपोर्ट एनी चेंजेस. कुठं? ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये जर काही चेंजेस येत असतील तर त्याला रिपोर्ट करत राहायचं आहे. हे एक लक्षात ठेवा, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे आता एकदा बघून घेऊया. ओव्हरऑल एकदा बघा. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? लूप ऑफ डायरेटिक्स आपला म्हणजे ड्रग आहे तो आपण अशा प्रकारे आपण संपवलेला आहे. बघा आपण काय बघितलं? डायरेटिक्स म्हणजे काय असतं ते बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. पुन्हा क्लासिफिकेशन नंतर सेकंड कसं बघितलं? अकॉर्डिंग टू इफिकसी, मॉडरेट, हाय, लो. नंतर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पण बघितले. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन झाल्याच्यानंतर त्याचे इंडिकेशन्स बघितले, कुठे यूज केलं जातं हे ड्रग्स. पुन्हा त्याच्यानंतर ड्रग आणि डोसेजचे काही एक्झाम्पल बघितले. पुन्हा नंतर त्याचं काय बघितलं आपण? कॉन्ट्राइंडिकेशन्स बघितले, कधी देत नाहीत. पुन्हा त्यानंतर आपण बघितले त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट बघितले. पुन्हा नंतर ड्रग इंटरॅक्शन बघितलं आणि नंतर काय बघितलं? नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी किंवा नर्सिंग रोल्स आणि इम्प्लिकेशन्स. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय केलेलं आहे? डायरेटिक्स झालेलं आहे. थँक्यू.